ते 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस हजेरी लावतोय। या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे आज एका मॅनहोलमध्ये पडून एका वृद्ध व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला। मुसळधार पावसामुळे ड्रेनेजमधील पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान होता, ज्यामुळे ते क्षणात वाहून गेले। संबंधित ठिकाणी एका खासगी कंत्राटदाराकडून ड्रेनेज लाईनचं काम सुरू होतं। कामासाठी मॅनहोलचे मोठे सिमेंटचे झाकण बाजूला काढून ठेवण्यात आलं होतं, अशी माहिती आहे। या व्यक्तीच्या मृत्यूवरून आता राजकारण चांगलंच तापलंय। शिंदे गटाचे नेते आणि मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी थेट बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे यांच्यावर आरोप केलेत। त्यांनी या मृत्यू प्रकरणी थेट अश्विनी भिडेंना जबाबदार ठरवलंय। पण प्रश्न असा निर्माण झालाय की भिडे यांना पदभार स्वीकारून केवळ 3 महिनेच झालेत, तरीही संजय घाडी यांनी अश्विनी भिडे यांच्यावर का आरोप केलेत? बीएमसीच्या महापौर तर भाजपच्या ऋतू तावडे आहेत, मग त्यांच्यावर टीका का होत नाहीयेत? शिंदे गटाकडून अश्विनी भिडे यांना कोंडीत पकडण्याचं काय कारण आहे? पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। मुंबईत सकाळच्या सुमारास ही व्यक्ती फोनवर बोलत जात होती। जोरदार पावसामुळे रस्त्यावरून पाणीच पाणी वाहत होतं, त्यामुळे रस्त्यावर कुठे खड्डे आहेत, कुठे मॅनहोल आहे, काहीच दिसत नव्हतं। ही व्यक्ती फोनवर बोलत असताना अचानक पाण्याखाली झाकलेल्या मॅनहोलमध्ये पडली। घटनास्थळी त्या व्यक्तीची छत्री आणि चप्पल सापडल्यानंतर बचाव कार्य सुरू करण्यात आलं होतं। शोध मोहीम राबवल्यानंतर अखेर त्या व्यक्तीचा मृतदेह सापडला। काही दिवसांपूर्वी मुंबईच्या महापौर ऋतू तावडे पाहणी करत असताना एक महापालिकेचा कर्मचारी पाय घसरून पडला होता। यावेळी ऋतू तावडेंनी मुंबईतील मॅनहोलची पाहणी करण्याऐवजी त्या कर्मचाऱ्याची चौकशीचे आदेश दिले। त्यामुळे एकच खळबळ उडाली होती। आता एक व्यक्ती मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्यानंतर मुंबई महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि मान्सून पूर्व तयारीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। पावसाळ्यात मॅनहोल उघडे का ठेवले गेले? त्यावर संरक्षणात्मक जाळी का नव्हती? आणि पाण्याखाली ते दिसत नसताना नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। या घटनेवरून विरोधक महायुती आणि महापौर ऋतू तावडे यांच्यावर जोरदार टीका करते। मात्र विरोधक टीका करत असताना शिंदे गटाचे नेते आणि मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी मात्र बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे यांना जोरदार धारेवर धरले। त्यामुळे महायुतीचा काही आलबेल नाही असं म्हटलं जात आहे। मी काही दिवसांपूर्वीच बीएमसी आयुक्त अश्विनी भिडेंना एक पत्र दिलं होतं। त्यात मी निदर्शनास आणून दिलं होतं की मॅनहोलच्या जवळ झाडे लावण्याबाबतचे अनेक कंत्राट कालबाह्य झालेत। तसेच यावर चौकशी करून नवीन आदेश जारी करण्याची विनंतीही केली होती, परंतु या गोष्टीची गांभीर्यानं दखल घेतली गेली नाही, असा आरोप उपमहापौर घाडी यांनी केलाय। तसंच या मृत्यू प्रकरणी अश्विनी भिडेंकडून घाडी यांनी स्पष्टीकरणही मागितलंय। त्यांनी कुठच्याही प्रकारची त्याला मुंबई महानगरपालिकेची वर्क ऑर्डर दिलेली नव्हती, कोणत्याही प्रकारचे तोंडी आदेश प्रशासनाचे नव्हते आणि त्यामुळे या ठेकेदारावरती मुंबई महानगरपालिका मनुष्यवधाचा खटला दाखल करणार हे निश्चित आहे। एकूण जर बघितलं तर वृक्ष झाड पडल्याची घटना, आज मॅनहोल्समध्ये माणसं पडून त्यांचा मृत्यू, कुठेतरी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचाच मोठा गलथान कारभार समोर येत नाहीये। मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला देखील आदेश देईन, निर्देश देईन की त्यांनी देखील वॉर्ड स्तरावरचे जे आपले कर्मचारी आहेत किंवा अधिकारी आहेत यांनी पूर्ण वॉर्डमध्ये आपण फेरी मारली पाहिजे आणि कुठे कुठे आपले मॅनहोल्स उघडे नाही आहेत, कुठे गटार चोकअप झालेले आहेत किंवा जी काही स्थिती आहे हे आपण इथे सगळे पाहणी करायला पाहिजे। मुंबईमध्ये कुठच्याही प्रकारची जीवितहानी होता कामा नये, अशा प्रकारची आपण सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे। जी झाली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत। एकूण काय सांगाल आता जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार आहात? अधिकारी दोषी म्हणण्यापेक्षा जो ठेकेदार आहे त्यांनी अधिकाऱ्यांकडनं कुठच्याही प्रकारचे आदेश घेतलेले नाहीत। त्यांनी कुठच्याही प्रकारची त्याला वर्क ऑर्डर नव्हती की अशा प्रकारचे मेन हॉल्स ओपन करून दुरुस्ती करणे, आतमध्ये संरक्षित जाळ्या आहेत त्या, आणि त्याच्यावरती ठेकेदारावरती आणि त्याच्यावरती जे कोण कर्मचारी हे काम करत होते त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावरती निश्चित कारवाई केली जाईल। या उघड्या मॅनहोल्सबाबत देखील ऑडिट होणार आहे का? या पद्धतीने झाडांच्या बाबत ऑडिट? मी काही दिवसांपूर्वीच आमच्या महानगरपालिकेचे आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र दिलं होतं की मुंबई शहरामध्ये जे वॉर्ड स्तरावरती आपण मॅनहोल्सच्या मध्ये संरक्षित ज्या काही झाड्या लावतो आपण त्याचं कॉन्ट्रॅक्ट संपलेलं आहे आणि आपण नवीन निविदा काढून किंवा त्याची पाहणी करून जिथे जिथे या संरक्षित जाळ्या नसतील तिथे आपण संरक्षित जाळ्या लावण्याचं काम करावं, अशा प्रकारचे मी त्यांना पत्राद्वारे कळवलं होतं, परंतु त्यांना त्याचं गांभीर्य कळलं नाही आणि या घटना होत आहेत। त्यामुळे प्रथमतः आयुक्त यांनी हे मुंबईकरांना याचा
जबाब द्यावा, अशा प्रकारची मी देखील मागणी करतो. संजय गाडी यांनी केलेल्या आरोपामुळे आता असा प्रश्न निर्माण झालाय की त्यांनी अश्विनी भिडेंवर टीका का केली आहे. अश्विनी भिडे यांना पदभार स्वीकारून तर केवळ 3 महिनेच झालेत. बीएमसीत तर भाजप आणि शिंदे गटाची सत्ता आहे. तर मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिला अधिकाऱ्याकडे आयुक्त पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. 31 मार्च 2026 रोजी तत्कालीन आयुक्त भूषण गगराणी हे सेवानिवृत्त झाल्यानंतर रिक्त झालेल्या या अत्यंत महत्त्वाच्या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. अखेर सर्व चर्चांना पूर्णविराम देत महायुती सरकारनं 1995च्या बॅचच्या आणि मेट्रो वुमन अशी खाती असलेल्या अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. मात्र या नियुक्तीच्या अधिकृत घोषणेपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात पडद्यामागे मोठे राजकीय युद्ध आणि प्रशासकीय रस्सीखेच लगण्याचं समोर आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत असलेल्या आणि त्यांच्या मर्जीतील अश्विनी भिडे यांच्या नावावर सुरुवातीपासूनच ठाम होते. दुसरीकडे उपमुख्यमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे त्यांचे अप्पर मुख्य सचिव असीम गुप्ता किंवा मिलिंद म्हैसकर यांच्यापैकी एका अधिकाऱ्याला या खुर्चीवर बसवण्यासाठी आग्रही होते. आरे मेट्रोच्या कार शेडच्या जुन्या वादावरून शिंदे गटाचा भिडेंच्या नावाला सुरुवातीला तीव्र विरोध होता, ज्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुंबई प्रशासनावर वर्चस्व कोणाचं राहणार यावरून महायुतीमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले होते. हा राजकीय पेच सोडवण्यासाठी अखेर स्वतः अश्विनी भिडे यांनी पुढाकार घेत सोमवारी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. यानंतर अश्विनी भिडेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. एकनाथ शिंदेंना आपल्या मर्जीतील आयुक्त हवा होता, तर फडणवीसांनी आपल्या मर्जीतील अश्विनी भिडेंना बीएमसीचे आयुक्त बनवलंय. त्यामुळे शिंदे गटाकडून अश्विनी भिडे यांच्यावर टीका केली जात असल्याची चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतं? कोणाच्या चुकीमुळे या व्यक्तीचा मृत्यू झालाय? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.